नमस्कार मंडळी, कशा आहात? आज मी कोल्हापूर पद्धतीने तांदळाची पेरणी करणार आहे. त्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्या लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घेणार. 2 वाटी तांदळाची पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये हे बघा बारीक करून घेतलेलं सगळं त्यामध्ये घालते मी. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. हळद थोडी वापरायची, जिरे थोडे घालायचे, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. हे सर्व एकत्र करून बारीक करून घ्यायचे. एकत्र करून मळून घ्यायचे. पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर पोळपाट घेऊन ही चाळण घ्यायची मोदक पात्राची. त्याला थोडं तेल लावून घ्यायचं. जास्त नाही घ्यायचं, नाहीतर तेलाचा वास येतो. पोळपाटाला थोडं आणि आपल्या हाताला थोडं लावून घ्यायचं. पोळपाटाला असे लावलेलं आहे. एवढं पीठ घ्यायचं आणि दोन्ही हाताने हळूवारपणे अशी पेरणी करायची. आणि असे करून ह्याच्यामध्ये लावून घ्यायची एक एक. हे बघा, अशा पद्धतीने सर्व पेरणी करून घेतलेले आहेत. आता ही शिजवण्यासाठी ठेवायची. ते 2 तांबे पाणी उकळत ठेवले होते. त्यावर आता हे चाळण अशी ठेवलेली आहे. घेऊन ठेवायचं नाही. हे असे झाकून एक 10 मिनटं ठेवून शिजू द्यायची. आपण आता चेक करूया शिजलेत का. असं दाबून पाहायचं, शिजलेले आहेत. अशा पद्धतीनं पेरणी बनवून झालेले आहेत. लहान मुलांना, म्हाताऱ्या लोकांनी खाण्यासाठी रुचकर आणि पौष्टिक अशी पेरणी आम्ही नेहमीच घरी बनवतो. करून बघा, तुम्हाला कशी वाटतात. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा.